पुरावा समोर दिसत असल्यामुळे मावळते खासदार संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत। दिलदार शत्रूच्या सहकार्याने षडयंत्र करून नुरा कुस्ती करण्यास त्यांचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे आणि त्याबरोबरच तुमच्या दिलदार शत्रूमुळेच चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी गेला आहे, अशी टीका काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केली आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। माझा दोस्त दिलदार असल्यामुळे मला शत्रूची गरज लागत नाही, असा टोला विशाल पाटील यांनी यावेळी लगावला आहे। तो व्हिडिओ कोणी बनवला आणि षडयंत्र आखणारा दिलदार शत्रू कोण हे स्वतः संजय काका पाटील यांनीच कबूल केलं आहे, असं सांगत विशाल पाटील यांनी संजय काका पाटलांवर पलटवार केला आहे। मावळते खासदार संजय काका पाटील यांच्या 4 जूनला फाजील आत्मविश्वास संपुष्टात येणार असून त्याचा पराभव निश्चित असून त्यांचं कवचकुंडलसुद्धा जाणार आहे, असा विशाल पाटील यांनी सांगितलेलं आहे। नेहमी ज्योतिषाकडे पत्रिका बघणाऱ्या संजय काका पाटील यांनी सामान्य जनतेची पत्रिका बघितली नाही। जनतेच्या पत्रिकेत राक्षसी स्वरूपाचा माणूस नको असंच लिहिलेलं आहे। खासदार संजय काका पाटील यांची रागाची आणि अहंकाराची भाषा आहे। त्यांच्या धमक्यांना कोणीही घाबरू नका, मी आणि सांगली जिल्ह्यातील जनता तुमच्या सोबत असा विश्वासही विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार। हे पहा, हे त्यांचा बळी जाणार। हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर। ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार आहे। मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे। आणि हा बळी कुणी दिला? ह्यांच्या दिलदार मित्रांनी, शत्रूंनी, काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहीत आहे कुणी कुणाचा बळी दिला। हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे। मलाही सहानुभूती आहे चंद्रहार पाटलांबद्दल। ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला, ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे, हा पूर्णपणे फेल गेला, जनतेने ओळखला, म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे। मला आता ते माहीत नाही ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही। आता विमानात बसायच्या कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही। आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, कोण पुढे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष, आमचे नेते विश्वजित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते। आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादांनी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे, वाद संपलेला आहे। आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे। काही लोकांना हा वाद अजूनही तेव्हा ठेवायचा असेल तर तरी खुशाल ठेवावा, आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही। आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही, कारण आमचे मित्र दिलदार आहेत, आम्हाला आमचे मित्र मदत करणार। आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे, ह्याचा मला अभिमान आहे। मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे। प्रचारामध्ये तुम्हाला एकही भाषेत टीका केली गेली अनेक वेळा संजय काकांच्याकडून तो एक मुद्दा। दुसरा, काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका करताना स्वतःच्या पक्षातल्या भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा टीका केली गेली, त्यांना बघून घेण्याचा हिशोब देण्याची भाषा केली गेली। हे त्यांच्यावर भाजपमध्ये सुद्धा काही लोक नव्हते, फक्त दिलदार शत्रूच्या जोरावरच ती निवडणूक लढवली असं म्हणतात। हे बघा, त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात ह्याच्याशी माझा विषय नव्हता। मला सामान्य मतदार त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते, कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला। हे शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं। पण काका तरी त्यांच्या पक्षाशी कधी एकनिष्ठ होते? काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या सुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो या निवडणुकीत सुद्धा आतून एकाबरोबर आणि बाहेरनं एकाबरोबर दिसायचे। गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे 2.5 वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले
हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यांना माहीत आहे. आणि हा भाजपच्या कुठल्या तरी दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू, कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल, कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल, मला माहीत नाही. पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती, त्यांची संस्कृती दाखवते. मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही. माझी संस्कृती मला ते शिकवत नाही. मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो, कुणी कसं काम केलं, निवडणूक संपलेली आहे. मी सगळ्यांचा खासदार, प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे. पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत, ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो, ही आघाडीच्या सगळ्या लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव होतो. त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत. त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात, कसं काय करायचं, काय झालं. ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं निदान 4 तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा 4 तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माझी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही. म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा. ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची आखरी खासदार म्हणून प्रेस आहे. तर तेवढं त्यांना समाधान झालं, बोलू दे. पण त्या प्रेसमध्ये सुद्धा, त्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला. निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करायचा प्रयत्न असेल. पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाही. विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता, कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे. हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे, भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही. मला तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला. त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून ह्यांनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे. त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं. पण त्यांनी का करावी आणि कोण करेल. कोण कुणाशी बांधील नाही आहे, कुणाचा ह्यात संबंध नाही. विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या, म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय, फक्त काँग्रेस नाही, काँग्रेसबरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील, आपचे काही लोक असतील, सगळ्या विचाराच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल.